रिलायन्स कंपनीचा एसी जो कूलरपेक्षाही स्वस्त आहे. श्रीमंत लोक घेऊ शकत होते एसी, आता तोच एसी प्रत्येक गरीब माणूस घेऊ शकतो. किंमतच इतकी कमी होणार आहे. रिलायन्स कंपनीनं मोबाईल नेटवर्कच्या संदर्भात जिओ सिमच्या माध्यमातून जो धमाका केला होता, बाकीच्या कंपन्यांची मक्तेदारी जशी संपवली होती, मोफत 4G इंटरनेट वापरायला दिलं होतं, तसंच आता इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सच्या बाबतीत होणार आहे. ज्यामुळे आता प्रत्येकाला एसी घेणं अगदी शक्य होणार आहे. किमतीच इतक्या स्वस्त होणार आहे की कदाचित एसी हा कूलरपेक्षाही स्वस्त होणार आहे. रिलायन्स कंपनीनं स्वतःचा ब्रँड बनवलाय, ज्यामध्ये ते स्वदेशी म्हणजेच मेड इन इंडिया पद्धतीनं एसी, कूलर, टीव्ही, फ्रीज, ओव्हन अशी सर्व उत्पादने बनवणार आहेत. ज्याकरता ओनिडा कंपनीबरोबर त्यांचा करार झाला आहे. अमेरिकातील एका कंपनी बरोबर 50% भागीदारी सुद्धा झाली असून 1670 कोटीचा खर्च याच्यामध्ये केला जाणार आहे, ज्यामध्ये चेन्नईत 100 एकरचा प्लांट देखील खरेदी करण्यात आलेला आहे. मुकेश अंबानींचा प्रचंड जबरदस्त असा प्लॅन त्या ठिकाणी आहे. व्हिडिओमध्ये आज आपण मुकेश अंबानींचा म्हणजेच रिलायन्सचा हा नेमकं प्लॅन काय आहे, कशा पद्धतीनं हे जे एनर्जी अप्लायन्सेस आहे म्हणजे एसी, फ्रीज, टीव्ही, कूलर हे कसे स्वस्त होतील, हे जे काय उत्पादन आहे तर हे कोणत्या नावाखाली आपल्याला मिळतील, हे कुठे बनवले जातील, याच्या किमती काय असतील, त्याचबरोबर अगदी एक तज्ज्ञ आहेत जे फायनान्शियल तज्ज्ञ आहेत किंवा जे अर्थ तज्ज्ञ आहेत तर त्यांच्याकडून देखील आपण समजून घेणार आहोत की नेमकं जिओच्या सारखा काय धमाका ही रिलायन्स करणार आहे आणि कशा याच्या किमती स्वस्त होणार आहे. अशा डिटेल यांचा बिझनेस प्लॅन आपण समजून घेणार आहोत. अतिशय महत्त्वपूर्ण आणि नवीन माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. मुकेश अंबानी म्हणजेच रिलायन्स ग्रुपचे मालक, यांचे वडील धीरूभाई अंबानी, ज्यांची ओळख पूर्ण जगात आहे. आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून त्यांचं शिक्षण अधुरं सोडून फक्त एका फोनवर मुकेश अंबानी भारतात आले होते आणि त्यावेळेस त्यांची पेट्रोलियम रिफायनरी ही त्यांच्या वाट्याला आली होती. पण ज्यानंतर त्यांनी रिलायन्स इंडस्ट्री ही कपड्याच्या बिझनेसमध्ये, फायनान्समध्ये तसेच टेलिकॉम सेक्टर म्हणजेच जिओच्या माध्यमातून तर पूर्ण जगभरात, पूर्ण देशभरात एक धडाका माजवला त्या ठिकाणी होता. वोडाफोन असेल, एअरटेल किंवा इतर कुठल्याही कंपन्यांची मक्तेदारी पूर्णतः संपवली होती. कारण की प्लॅनच इतके जबरदस्त तयार केले होते. अगदी वर्षभर तर मोफत त्या ठिकाणी इंटरनेट देण्यात आलं होतं, मोफत कॉलिंग देण्यात आलं होतं आणि आता त्याचीच पुनरावृत्ती होम अप्लायन्सेस किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाबतीत होणार आहे, ज्याच्या माध्यमातून एसी हा इतका स्वस्त होतोय की तो प्रत्येकाच्या घरामध्ये लागणार आहे. तर आता आपण जाणून घेतोय की काय हा नेमका बिझनेस प्लॅन आहे, हा कोणता नवीन ब्रँड ते विकसित करता याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं, अशी डिटेल माहिती. सगळ्यात श्रीमंत उद्योगपती श्री मुकेश अंबानी हे आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाबतीत प्रचंड मोठी क्रांती आता करणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्री ही इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसच्या व्यवसायामध्ये उतरण्याची तयारी त्यांनी केलेली आहे. इकॉनॉमिक्स टाइम्स या पेपरच्या एका रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मुकेश अंबानी हे इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवण्यासाठी त्यांनी त्यांचा वायझर नावाचा एक ब्रँड त्या ठिकाणी बनवलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत टीव्ही, फ्रीज, कूलर, एसी असे उत्पादनं लॉन्च केले जाणार आहेत. अंबानींची अशी योजना आहे की हे सर्व उत्पादने भारतातच तयार होतील, म्हणजेच हे मेड इन इंडिया प्रॉडक्ट्स असतील. तर सगळ्यात आधी मुकेश अंबानींचा हा नेमकं प्लॅन काय आहे तो समजूया आणि त्यानंतर किमतीविषयी आपण थोडीशी आयडिया देखील घेणार आहोत एका एक्सपर्टकडून. आता सगळ्यात आधी मुकेश अंबानींचा जो काय प्लॅन आहे, ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्री हे जे काय सर्व उत्पादने आहेत, ज्यामध्ये टीव्ही, फ्रीज, एसी, कूलर किंवा जे काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे, आज ओव्हन असेल, वॉशिंग मशीन असेल, तर हे सर्व उत्पादनांचं त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे. आता त्यासाठी स्वतः ती मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नाही, तर त्याकरता त्यांनी कॉन्टॅक्ट मॅन्युफॅक्चरर्स डिक्शन टेक्नॉलॉजी आणि ओनिडाची एक पॅरेंट कंपनी आहे, तर त्या कंपनी म्हणजेच मिल्क इलेक्ट्रॉनिक्स यांच्याबरोबर एक प्रोडक्शनचा करार केलेला आहे. म्हणजेच ओनिडाची जुनी कंपनी तुम्हाला आठवत असेल तर ती कंपनी ची जी काय मुख्य कंपनी होती मिल्क इलेक्ट्रॉनिक्स, त्यांच्याबरोबर करार त्यांचा योग घातलेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून हे सर्व प्रॉडक्ट त्या ठिकाणी तयार करणार आहेत. आणि काही दिवसापूर्वीच रिलायन्सने वायझर ब्रँडच्या अंतर्गत त्यांचं कूलर देखील लॉन्च केलं होतं आणि ज्याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला होता. आता याबरोबरच ते टीव्ही, फ्रीज, एसी आणि घरगुती इतर उपकरणे जे आहेत तर ते देखील लॉन्च करणार आहेत. याच्या मागचा मुख्य उद्देश असाच आहे की भारतामध्ये जे इलेक्ट्रॉनिक उपकरणं घरगुती जे वापरले जातात, ज्यामध्ये सगळ्यात कंपन्या ज्या आहेत त्या बाहेरच्या, ज्यामध्ये LG, सॅमसंग
हिताची, व्होल्टास अशा कंपन्या आहेत की ज्यांची मक्तेदारी अगदी 60% आहे. तर ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी एक धमाका, जिओसारखा धमाका ही कंपनी त्या ठिकाणी करणार आहे. आता रिलायन्स कंपनीच्या ह्या ज्या काही वस्तू असतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या सर्वात स्वस्त असतील, तर ह्या सर्व त्यांच्या रिलायन्स डिजिटल या स्टोअरमध्ये मिळतील, लोकल इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये मिळतील. याचबरोबर जे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे, जे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यावरती देखील मिळणार आहे. आता पाहूयात की या टीव्ही, फ्रीज, AC, कूलर यांच्या किमती काय असतील. आता वायझरचे जे प्रॉडक्ट आहे तर ते नक्कीच LG, सॅमसंग, व्होल्टास, अशा ज्या काही कंपन्या आहेत तर त्यांच्या प्रॉडक्टपेक्षा, त्यांच्या AC, कूलर, वॉशिंग मशीनपेक्षा नक्कीच स्वस्त असणार आहेत. आता कारण की जिओ कंपनी जी आहे, म्हणजे जिओच्या माध्यमातून रिलायन्सने जो धमाका केला होता, जी किमतीमध्ये जी कमतरता आणली होती, जे प्लॅन अशा पद्धतीचे दिले होते, तर त्यावरनं जे जे आर्थिक सल्लागार आहेत तर त्यांनी देखील एक असा अंदाज वर्तवलेला आहे की जो आपला AC आहे तर तो देखील अतिशय कमी किमतीचा आहे. एक आर्थिक सल्लागार बोलत असताना त्यांनी असं देखील म्हटले की जर एखादं एअर कंडिशनर किंवा AC आहे त्याची जर अगदी कमी जर किंमत झाली, म्हणजे अगदी 10,000 रुपयापर्यंत जर किंमत त्याची त्या ठिकाणी जर होऊ शकली, आणि जर एखादं कूलर आहे, एखादा व्यक्ती कूलर घेऊ शकतो, 5 ते 6,000 रुपयाचा जर कूलर घेऊ शकतो, तर तो 10,000 रुपये देऊन AC तर आरामात घेऊ शकतो. आणि मग याला ग्राहक कुठून मिळेल, तर अंबानीने याच्यावर असा अभ्यास केलेला आहे की आत्ताचा एक डाटा किंवा आत्ताचा जो स्टडी असं सांगतो की 10 कोटीची जी लोकसंख्या आहे तर जी गरीब रेषेतून आत्ताच वरती आलेली आहे, म्हणजे त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे, तर ती लोक नक्कीच 10,000 रुपयाचा AC हा खरेदी करू शकतात. मग आता AC 10,000 रुपयाला जरी झाला तर पुढचा प्रश्न असा उभा राहतो की हा जो काही AC आहे तर घरात चालवण्यासाठी प्रचंड मोठी ऊर्जा किंवा जी लाईट बिल भरपूर येत असतं तर ते कसं यांना ॲडजस्ट होणार किंवा कसं ते त्यांना परवडणार. तर त्यासाठी रिलायन्स दोन्ही बाजूनी प्रयत्न करणार आहे. किंमत तर कमी ठेवणारच आहेत, पण याच व्यतिरिक्त ते त्यांची कार्यक्षमता सुद्धा इतकी जबरदस्त असेल की ज्यामुळे ती ऊर्जा देखील कमी घेतील, कमी लाईट बिलावर चालतील, त्यांची इफिशियन्सी सुद्धा जबरदस्त असणार आहे. कारण की जिओच्या बाबतीत देखील त्यांनी असंच केलं होतं. त्यांनी काय केलं की जी लोकांकडं, म्हणजे जी अशी लोकसंख्या होती की ज्यांच्याकडे अशा प्रकारचे सिम नव्हते, की ज्यांना अशा प्लॅनची प्रतीक्षा होती, तर अशा लोकांपर्यंत तो तसा प्लॅन घेऊन गेले. ज्यामुळे झालं काय की आज मी तिला स्मार्टफोनची संख्या देखील प्रचंड प्रमाणात वाढली आहे. म्हणजे जिओमुळे लोकांनी स्मार्टफोन जास्त घेतलेले आहेत, तर असं निदर्शनास त्यावेळेस आलं होतं. जो असा लोकसंख्या आहे, अशी भाग आहे की ज्यांच्याकडे काहीच नाही आहे किंवा ज्यांनी घेतलेलंच नाही, तर असे लोक देखील मूळ प्रवाहात येतील आणि जास्तीत जास्त लोक खरेदी करतील. म्हणजे एकंदरीत अंबानी ग्रुपला थोडंसं कमी नफा जरी मिळाला, पण तो जास्त लोकांनी खरेदी केल्यामुळे जबरदस्त नफा त्यांना मिळणार आहे. तर असा साधारणपणे त्यांचा प्लॅन असणार आहे, ज्यामुळे पूर्वी जे श्रीमंत लोकच या वस्तू वापरत होते, जसं कूलर, फ्रीज असेल, TV किंवा AC असेल, तर हे आता गरीब किंवा सर्वसामान्य माणसाला, मिडल क्लासला देखील घेणं आता शक्य होणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला याविषयी अपडेट त्या ठिकाणी मिळतील. कधी हे ब्रँड लॉन्च होणार आहे याविषयी देखील कळून येतं. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.